तिकडे जाताना हॅलो नमस्कार, मी प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल. चला तर मग मी आज शेअर करणार आहे तुमच्यासोबत माझ्या संपूर्ण दिवसाचं रुटीन. तर बघा इथे सकाळची वेळ आहे आणि माझी साफसफाईची म्हणजे सकाळी जी आपली क्लिनिंगची कामं असतात ना तीच माझी इथं चालू होती. बघा पहिल्यांदा सर्व रात्री मुलांनी टी व्ही वगैरे बघण्यासाठी खुर्च्या वगैरे सर्व असंच म्हणजे पसरवून ठेवलेले असतात किंवा काही असे म्हणजे अंथरुणं वगैरे असतात ना आईबाबांचे बाहेर, ते सर्व उचलून वगैरे माझं इथं चालू होतं यावेळेला ना. पण मी सुरुवातीपासून काही दाखवलं नाही त्याच्यामुळं, कारण सांगू का टिफिनची वगैरे तयारी असते ना त्याच्यामुळं मग टिफिनला काव्याचा उशीर नको व्हायला म्हणून यावेळेला माझं टिफिनचं वगैरे सर्वच कामं आवरून झालेली. फक्त आता ही क्लिनिक मग मी मागूनच करते, कारण मग तेच टिफिनला लेट व्हायला नको म्हणून. तर बघा इथं काव्या स्कूलमध्ये गेलेली यावेळेला आणि माझी मग काव्या स्कूलमध्ये गेल्यानंतरच ही क्लिनिंगची कामं चालू असतात. तर बघा इथं सर्व टी व्ही वगैरे पुसून घेतली मी. टी व्हीवर काय मी रोज कपडा फिरवत नाही, म्हणजे 3-4 दिवसांनी अशी फिरवते. पण आता ना पावसाळ्यामध्ये मी जास्त करून नव्हतेच फिरवत 4-5 दिवस, पण आता आहे ना, आता जसा हिवाळा असला ना तरी पण धूलच खूप येते घरात, तर मग त्याच्यामुळं 2 दिवसातून तरी फिरवायला लागतं. तर मग टी व्ही वगैरे पुसून घेतली, टेबल वगैरे ते ते तुम्हाला दिसतात ना ते सर्व पुसून घेतलं आणि जे सोफा वगैरे पूर्ण झटकून घेतला पुसून वगैरे, दरवाजा वगैरे सर्वच साफ करून घेतलं. जसं तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघता ही सर्व दररोजचीच क्लिनिंगची आपली सकाळची सर्वच लेडीजची कामं असतात. फक्त ती आपापली प्रत्येकाची म्हणजे ठरलेली वेळ असते. काही म्हणजे टिफिन काही एकदमच लवकर उठतात ना, ती हे सर्व लवकरच आवरतात आणि त्यानंतर टिफिनची वगैरे तयारी करतात. पण मी सर्व अंघोळी वगैरे देवपूजा वगैरे आवरून टिफिन करते पहिल्यांदा, त्यानंतर मग क्लिनिंगची कामं करते. असं माझं म्हणजे काम आहे सध्या. म्हणजे मी जास्त काही लवकर उठत नाही. जसं आता तसं पण ही पण कामं नंतर पण होतातच ना आणि थंडीमध्ये लवकर तरी काय उठवतच नाहीत. तर बघा इथं माझं मग सर्व मी आता यावेळेला देवघर दोन्ही बेडरूम किचनमधले सर्व झाडू मारून घेऊन आलेली बघा इकडं. आणि तुम्ही कचरा बघत असा लहान मुलं आहेत म्हटल्यानंतर काही खाण्यापिण्याच्या आणि कागद वगैरे अशीच असतात त्यांची पडलेली. तर मग ते सर्व झाडू वगैरे मारून घेतलं मी इथं. वेळ आहे ना जवळ-जवळ 9 म्हणजे 9चीच असेल, मला तर वाटतं काव्याच 8:45ला स्कूलमध्ये जाते. मग त्यानंतर मग मी 9चीच वेळ असेल जवळ ही यावेळेला झाडू वगैरे मारून त्यानंतर मग आम्ही पण चहा चपाती सर्वांनी खाऊन घेतलेली. जियांशला पण मी दुधासोबत चपाती भरून घेतलेली. बघा त्याचं एक असं असतं ना, त्याला जास्त करून चहासोबतच चपाती आवडते, पण कसं लहान मुलांना जास्त करून नको चहासोबत चपाती, म्हणून मग मी कधी-कधी त्याला दुधासोबत देते. आणि टिफिनमध्ये मी बनवलेलं चपाती आणि भेंडीची भाजी, म्हणजे सिंपलच होता म्हणजे आजचं टिफिन. जास्त काय मी म्हणजे तामझाम करत राहिली नव्हती. तशी पण जियांशला भेंडीची भाजी आवडते, म्हणजे त्याला छोटी-छोटी कट केलेली भेंडीची आवडते. काव्याला भरलेली भेंडी आवडतात. आता मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं बघा, मुलांचं असतं ना, काव्याला लाल मसाला टाकलेली बटाट्याची भाजी आवडते आणि जियांशला पिवळी, जी आपली उकडून बटाटी पिवळी हळद टाकून भाजी करतोय ना, मिरची हळद, ती भाजी आवडते. आणि जियांशला भेंडी जियांशला भेंडी जी आपण छोटी-छोटी कट करून करतो बघा हिरवी, तशी आवडते. आणि काव्याला आहे ना भेंडी मी म्हणजे जशी भरून बनवते ना तशी काव्याला आवडते. म्हणजे असं मुलांचं आहे, प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस. पण मी आज आहे ना म्हणजे अशी सिंपल छोटी-छोटी कट करूनच भेंडी बनवलेली. काव्या जरा चिडचिड करत होती भाजी नेताना, पण म्हटलं म्हणजे सर्वच खायला पण पाहिजे ना मुलांना. मग मी म्हणजे घेऊन पण गेली, तशी ती खाते पण जरा चिडचिड करत होती. असं तर बघा इथं मी झाडू वगैरे मारून घेतलं मी आणि त्यानंतर दुपारचं जेवण वगैरे सर्व आवरून घेतलं, म्हणजे कपडे भांडी लादी सर्व जेवण वगैरे करून घेतलं मी यावेळेला. आणि हा ब्लाऊज शिवायचा होता मला, म्हणजे तुम्ही बघितलं असेल बघा, मी माहेरची जी मागच्या ब्लॉगमध्ये माहेर गेलेला आणि जी कटिंग केलेली ब्लाऊज होती ना, त्यातील एक ब्लाऊज मी हा जो शिवते ना त्याच्या आदल्या दिवशी शिवून मी तो दिलेला. पण जसं मी तुम्हाला सांगितलं बघा, पहिल्यांदाच आलेला त्या कस्टमरचा ब्लाऊज आणि त्यांचा एक ब्लाऊज मी शिवून दिलेला, पण म्हणजे बसतो की नाही व्यवस्थित असा बघण्यासाठी तो झालेला त्यांना बऱ्यापैकी, म्हणजे पहिल्यांदाच दिलेला आणि जरा मोठी साईज होती तरी पण त्यांना बऱ्यापैकी आलेला. पण हे ना एकाच लेडीजचं नव्हतं, 2 लेडीजचं होतं, पण जरा दोघींची एकच साईज होती म्हणून मी एक पहिल्यांदा ब्लाऊज शिवून दिलेला. पण झालेला तो ना ब्लाऊज व्यवस्थित. मग मी हा पण शिवून द्यायला इथे माझी तयारी चालू होती बघा. सिंपलच होते, प्रिन्स कटच होती आणि म्हणजे बॅकनेकला सिंपलच आपले नॉट लावून गोलगला असा होता त्यांचा. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी दिलेला ना त्याच्यामुळं सिंपलच अशी ब्लाऊज दिलेली. मग म्हटलं जमलंच तुला आमचे मेजरमेंट व्यवस्थित, तर मग तुला इतर ब्लाऊज देऊ, असा त्यांचा चालू होता. मग जरा विचारपूर्वकच काम चालू होतं माझं पण.
निवांत सर्व कामावरून मी इथं ब्लाऊज शिवायला घेतलेली बघा. मला तर वाटतं यावेळेला ना जियांश आलेला स्कूलमधून बाहेर खेळत होता तो यावेळेला, कारण म्हणजे सर्व दुपारची कामं वगैरे आवरीसपर्यंत त्याची 3 वाजता स्कूल सुटते. मग तोपर्यंत तो येतो आणि मग मला हाच वेळ मिळतो जास्त करून. तसं पण आहे ना, कधी कधी मी 2 ते 4 माझं टायमिंग फिक्स आहे, जिथं मी दुसरीकडे जात असते. पण यावेळी मी नव्हती गेली काही कारणास्तव. मग मी हाच ब्लाऊज माझं शिवण्याचं काम चालू होता बघा इथं. बघा इथं हा मी ब्लाऊज पूर्ण जेव्हा म्हणजे बसली ना, तो पूर्णच केल्याशिवाय मी काही उठलीच नाही, कारण सिंपलच होता आणि शिवायला सिंपल ब्लाऊज तरी मला इतका काही वेळ लागत नाही. जवळजवळ 1.25 ते 1.5 तासात माझा एक ब्लाऊज शिवून तो पण आहे ना पूर्ण कंटिन्यू त्यालाच वेळ द्यायला लागतं. म्हणजे सारखं सारखं उठत जर राहिलो ना, मग झालं माझं 2चे 3 पण तास कधी कधी लागतात आणि मग नाहीच झालं ना तर एका दिवसाचे 2 दिवस पण लागतात असं. तर बघा इथं ते ब्लाऊज मी पूर्ण कंप्लीट करून घेतलं आणि लगेचच ते घ्यायला पण आलेलं. मग ते म्हणजे तो काय मी तुमच्यासोबत पूर्ण ब्लाऊज झालेला दाखवता आलं नाही मला, कारण आणि मला शूट करायची पण आठवण नव्हती. ते आले लगेचच आणि मग त्यांना लगेचच मी देऊन दिला तो ब्लाऊज. तर बघा इथं लगेच मी लागलेली संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला. आणि ही भाजी आहे ना, जी जेव्हा मी लहान होते ना तेव्हापासूनची माझी आवडती भाजी आहे आणि जवळजवळ 3 ते 4 वर्षे ना मी ही भाजी अजिबात आता खाल्लीच नव्हती. म्हणजे मिळालीच नव्हती आणि जरी मिळाली ना तरी पण मग घरात इतर माणसांना आवडत नव्हती. त्याच्यामुळे मग मी काही ही भाजी जास्त करतच नव्हते. तर ही भाजी आहे चवळमाट. आमच्याकडे ना या भाजीला चवळमाट बोलतात. आता तुमच्याकडे या भाजीला काय बोलतात ते काही मला माहिती नाही, पण आमच्याकडे या भाजीला चवळमाट बोलतात. तर ही भाजी मला आहे ना लहानपणीपासूनच आवडते. मी लहानपणी ना मामाकडे राहायला होती. मग आमची मामांची आहे ना मालकरी आहे म्हणजे, तर ती नेहमी ही भाजी करायची आणि मला ही भाजी खूपच आवडायची तेव्हा. पण आता लग्न झाल्यापासून जास्त करून मी ही भाजी म्हणजे नाहीच खात, म्हणजे खाल्लीच नाही, कधी बनवलीच नव्हती. तर आता ही भाजी मला म्हणजे आमचेच जे चुलत सासरे आहेत ना त्यांच्या शेतात पेरलेली होती. तर मला दिसली भाजी, मग मी त्यांच्याकडूनच ही भाजी मागवून घेतलेली आणि तीच म्हणजे आज बनवायला घेतलेली. बघा मी इथं व्यवस्थित निवडून मी कट वगैरे करून घेतलेली. मला माहिती आहे का ही भाजी म्हणजे चवलमाट, आणि म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल ना तर आणि दुसरं काय म्हणजे या भाजीला दुसरं काय बोलतात ना ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. म्हणजे जवळजवळ माठासारखीच भाजी लागते, पण थोडा फरक म्हणजे थोडी जास्त तिखट बनवायची आणि म्हणजे व्यवस्थित असं हिंग वगैरे टाकून बनवली ना खूपच छान लागते ही भाजी. मला तरी तिखट तिखट आणि ही भाजी आवडते. पण आहे ना ही भाजी जरी मला आवडत असली ना, याआधी माणसांना घरात कोणाला जास्त करून आवडत नव्हती, पण आज आहे ना कावेचे बाप्पा जास्त करून पालेभाज्या खात नाहीत, पण ही भाजी आहे ना म्हणजे त्यांनी पण आवडून केलेली. म्हणजे मला आता कधी ही भाजी करता येईल असं वाटत होतं मला आणि म्हणजे आवडली सर्व माणसांना पण. असं तर बघा इथं मी ही भाजीच कट करत होते, एकीकडे निवडून ठेवली आणि लगेचच कट करून घेतली. तर मला तर वाटतं काव्याने ना सँडविच बनवलेलं तेच मला टेस्ट करायसाठी घेऊन आलेली बघा. आणि जियांश आणि काव्या दोघेच मिळूनच म्हणजे गॅस जवळ होते. कट करून तिने अगोदरच घेतलेला आणि भाजणं चालू होतं तिचं. तर मग ती मला टेस्ट करून देत होती बघा. मस्तच म्हणजे पहिल्यांदाच बनवलेलं तिने आणि मस्त बनवलेले बघा तिच्या परीने तिने. मग काय लगेचच ते भाजी वगैरे कट करून घेतली आणि मी भाकरी पण करून आलेली या वेळेला बघा. तुम्हाला साईडला ओट्यावर टोपली दिसत असेल. टोपली म्हणजे माझी ॲल्युमिनियमची टोपली आहे, थोडे थोडे म्हणजे तिला जाळ्यांची अशी ॲल्युमिनियमची टोपली आहे, त्याच्यातच मी भाकरी ठेवते. तर बघा भाकरी वगैरे मी करून आलेली आणि काळोखच झालेला. आता तुम्ही बघत असाल बाजूला खिडकीतून तर काळोखच दिसत होता. भाकरी वगैरे करून आलेली आणि मी ती भाजी बनवून म्हणजे भाकरी करायला गेलेली. ती बनवून मी ठेवलेली बाजूला आणि दुसरीकडे मला ही दुसरी पण भाजी बनवायची होती. मला विचार पडलेले की म्हणजे नाहीच कोणी खाल्ली ही भाजी, तर मग म्हणून ऑप्शन म्हणून दुसरी पण भाजी मी बनवली. त्या भाजीमध्ये मी बनवलेले बघा मशरूम होते घरात. मग त्याच्यातच मी अगोदरच चणा डाळ भिजत टाकलेली. जेव्हा मी भाजी कट करायला घेतलेली ना तेव्हाच मी चणा डाळ भिजत टाकलेली, म्हणजे मग मशरूम चणा डाळ मला करता येईल. भाकरी वगैरे करून आल्यानंतर पहिल्यांदा हे सर्व कट करून घेतलं. कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची, सर्व मिरची नाही सॉरी कांदा, टोमॅटो, लसूण, कोथिंबीर जे काय असेल ते वाटण वगैरे पण सर्व करून घेतलं. कारण नाही चणा डाळ मशरूम म्हणजे आमच्या घरात सर्वांनाच आवडते, मला पण आवडते ही भाजी. पण म्हटलं मग करू दे, म्हणजे मी पण खाईन आणि सर्व पण माणसं खातील. आणि ती पण दोन्ही पण भाज्या आज माझ्या आवडत्या होत्या. म्हणजे तशी पण माझी काय आवड निवड इतकी नाही, मी सर्वच भाज्या खाते पण आवडते. मग ही चवलमाटाची भाजी मला आवडते जास्त. शेपूची भाजी पण आवडते, पण शेपूची भाजी तर आमच्या घरात आहे ना नाहीच आवडत, अजिबातच नाही आवडत कोणाला. आत्ता तरी केली तरी पण नाही आवडणार मला माहिती आहे. पण मी कधी जर एकटीचा माझा असला ना तर मग मी आणून बनवते. मोठी जोडी असते ना ती आणि इतकी काय मला एकटीला संपत नाही. मग मी एक 2 वेळेस म्हणजे खाते ती भाजी.
असं तर बघा इथं माझी या भाजीची तयारी चालू होती, कारण ग्रेव्हीमध्येच मला ही भाजी बनवायची होती, रस्सा वगैरे नव्हता बनवायचा. मग मी अगोदर तेलामध्ये खडे मसाला टाकून कांदा टोमॅटो सर्व म्हणजे टाकून इथं मला तर वाटतं मी मसालेच काढत होते डब्यातून. मी आहे ना एकाच वाटीमध्ये सर्व मसाले वगैरे काढून ठेवते. पण कधी कधी आहे ना माझी अशी फजिती, म्हणजे एक दिवस आहे ना आमची म्हणजे 2 दिवस लाईटच नव्हती आणि इन्व्हर्टरची पण बॅटरी संपलेली ना, मी एका वाटीमध्येच हळद मसाले गरम मसाला हिंग वगैरे सॉरी हिंग मी अगोदरच तेलात टाकते, हे 3 म्हणजे हळद मसाला गरम मसाला एकाच वाटीमध्ये काढून ठेवले. आणि कालोख होता ना, मेणबत्ती लावलेली तरी पण थोडासा म्हणजे दररोजची आपल्या लाईटची सवय असते ना, त्याच्यामुळे काळोख होता ना, जे सर्व जिन्नस काढून ठेवलेले ना मसाले, ती वाटी राहिली बाजूला आणि नुसतं गरम मसाल्याची जी वाटी होती ना तीच मी त्या कांदा टोमॅटोमध्ये टाकलेली. आणि म्हणजे काय मग अचानकच लक्षात आलं माझे की हां, आणि वाटीमध्ये लक्ष गेलं की मसाल्याची वाटी तशीच राहिली. मग माझी टूप पेटली आणि मग तो काढून तितका भाग काढून मग मी परत त्याच्यात मग म्हणजे तो पूर्ण कांदा त्याचा तितका पूर्ण भाग काढून परत कांदा टोमॅटो सर्व कट करून टाकून परत मसाले जे काढून ठेवलेले ना ते टाकून, म्हणजे अशी कधी कधी फजिती होते माझी, तर पहिल्यांदाच झालेली. लाईट पण नव्हती त्याच्यामुळं. तर बघा इथं ही माझी सवय म्हणजे तीच मला लागलेलीच आहे, एकाच वाटीमध्ये सर्व मसाले वगैरे काढून ठेवायची. तर इथं माझी भाजीचीच फोडणीची चालू होती बघा तयारी. बघा इथं भाजीची पूर्ण फोडणी वगैरे देऊन झालेली माझी. आणि मी आहे ना म्हणजे अशा ज्या ग्रेव्हीमध्ये भाज्या बनवायच्या असेल ना त्या अशा थोड्याशा पहिल्यांदा पाणी न टाकता फक्त 1 ते 2 मिनटं अशी वाफेवरच ठेवून देते. तर बघा इथं मी एका खोलगट ताटामध्ये जे खोबऱ्याचं वाटण केलेलं बघा, त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी घेऊन तेच वरती तापत ठेवलेलं, म्हणजे गरम झाल्यानंतर त्या भाजीत टाकलं ना चणा डाळ वगैरे पण पटकन शिजून जाते. आणि म्हणजे अशी तशीच जर म्हणजे पाणी न टाकता थोडी ठेवली ना झाकण देऊन, का सर्व मसाले त्या भाजीमध्ये पण चांगले मुरतात पाणी न टाकता आणि भाजीला खूप छान टेस्ट येते. तुम्ही बघा या पद्धतीने करून. पूर्ण मेजरमेंट मी काय तुम्हाला दाखवलं नाही मसाल्यांचं झालं किंवा कशाचं. मला कमेंट करून कळवा तुम्हाला जर अशा पद्धतीने म्हणजे भाजी ग्रेव्हीदार बनवायची असेल तर. इथं मग मी ते अजिबातच अजूनपर्यंत मी भाजीमध्ये अजिबातच पाणी टाकलं नव्हतं, फक्त ताटाच्या वर असं हे जे खोबऱ्याचं भांड्याचं पाणी होतं ना तेच त्याच्यात गरम करत ठेवलेलं. तोपर्यंत म्हटलं माझी भांडी घासून होतील, जी भाकरी करून आलेली ना मी ती भांडी आणि चहा पाण्याची भांडी, काय टिफिन वगैरे मुलांचं, हेच भांडी घासून घेतली मी पटपट. आता ही तुम्हाला जितकी फास्ट व्हिडिओ दिसते ना तितकी फास्ट मी काय भांडी वगैरे घासली नव्हती. थोडी स्पीड वाढवला मी या व्हिडिओचा, कारण खूपच मोठी अशी व्हिडिओ झाली असती. प्रत्येक क्लिप म्हणजे प्रत्येक क्लिपचा या व्हिडिओमधल्या सर्वांचा स्पीड मी वाढवला आहे, नाहीतर मग व्हिडिओ जवळजवळ अर्ध्या तासाची झाली असती. तर बघा इथं भांडी वगैरे माझं घासणं चालू होतं, भांडी वगैरे घासून घेतली. तोपर्यंत आपलं मग हा पाणी पण आहे ताटातला चांगला गरम झालेला असतो आणि मग तोच भाजीमध्ये टाकला ना म्हणजे चांगली तरी पण भाजीला खूप छान येते आणि म्हणजे अशी टेस्ट पण खूप छान होते. तर बघा इथं व्यवस्थित सर्व भांडी वगैरे घासून घेतली. मी ही GNC वॉटर बॉटल ती पण मी घासून घेतली, पण मी भरून काय रात्रीच ठेवत नाही. ती जेव्हा मुलं स्कूलमध्ये जातात ना तेव्हाच ताजं फिल्टरमधून पाणी मी भरून देते, कारण मग त्या बॉटलमध्ये ना शक्यतो मी बॉटलमध्ये रात्रभर भरून ठेवत काय माहीत माझ्याच मनाला आवडत नाही ती भरून ठेवलेल्या बाटल्या. मी जेव्हा म्हणजे शाळेत जायची त्यांची वेळ असते ना तेव्हाच भरून मी त्यांना देते. तर बघा इथं जी भांडी वगैरे होती ना थोडीफार ती घासून घेतली, नाहीतर मग एकदमच जेवण झाल्यानंतर पूर्ण ओटाच भरलेला ओटाच आपला स्वागत करतो. मग तितकी भांडी आणि थंडीमध्ये इतकी भांडी जेवल्यानंतर माझ्याच्याने तरी घासून होत नाही. पण आहे ना मी हे सर्व भाकरी भाज्या वगैरे बनवून जी भाकरी करून झालेली भांडी वगैरे घासून झाली ना, तर मग जेवणानंतरची भांडी जास्त करून आमच्या आई म्हणजे सासूबाईच घासतात. दुपारची आणि संध्याकाळची भांडी आमच्या आईच घासतात. मग यावेळेला ना आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी जियांशला जेवण भरवायला घेते बघा. अगोदर तो म्हणजे सोबत पण जेवायला भरवत असताना नाटकं करतो आणि सुरुवातीला पण मग मी सत्तर डायरेक्ट आपलं जेवण झाल्यानंतरच त्याला जेवण भरवायला घेते. मग तोपर्यंत आई भांडी घासून घेतात, नाहीतर मग कधी कधी मग मी पण घासून घेते असं. तर बघा इथं हा पूर्ण बेसिंग वगैरे मी सर्व क्लीन करून घेतला, कारण सकाळी पण भांडी आईच घासतात आणि मग बेसिंग मग मी जेव्हा संध्याकाळी भांडी घासते ना तेव्हा सर्व घासून घेते, जेणेकरून दिवसातून एक वेळा तरी बेसिंग घासला ना का म्हणजे व्यवस्थित राहतो. आणि तर बघा इथे भांडी वगैरे घासून घेतली आणि त्यानंतर आता जो तो ताटात पाणी ठेवलेला दिसतो ना तुम्हाला मी कढईवर भाजीच्या, तो पाणी मी आत्ता भाजीत टाकलेला, तो पण लगेच पण नाही बघा. तुम्ही आता पहिल्यांदा भाजी व्यवस्थित परतवून घेईन
आता आत जो झाकण काढला ना त्यावेळेला इतका छान भाजीला मस्त सुगंध सुटलेला ना, मस्तच वाटत होता. एकदम खमंग असे असं लगेच वाटलेलं की भाजीची चव खूपच छान होणार आहे. तर बघा इथं मग थोडा परतवून घेतली मी ती मसाल्यामध्ये ती भाजी तशीच, आणि त्यानंतर मग जो गरम झालेला पाणी होता ना ताटामध्ये तो टाकून पुन्हा शिजत ठेवून दिलेली. तर बघा मग उलटा झाकण ठेवायचा, सरळ झाकण ठेवायचं नाही, जेणेकरून मग जी उलटा सरळ झाकण ठेवला ना की मग लगेच भाजी आपली उतण्याची शक्यता असते. मग असा डायरेक्ट उलटा ठेवला ना किंवा भाजी उतत नाही आपली. त्यानंतर बघा इकडे भाकरी वगैरे पण झालेल्याच होत्या, भाकरी जरा जास्तच झालेल्या आपल्या, असो दुसऱ्या दिवशी खाता येईल. चला तर मग तुम्हाला कसा वाटला माझा आजचा हा व्हिडिओ? आवडला असेल तर मला कमेंट करून नक्कीच आणि कमेंट करत जा, आणि जर अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सबस्क्राईब पण नक्की करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक. चला तर मग मी हा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा आणि बाय बाय.